आज आपण भेंडी मसाला बनवणार आहोत. एकदम आपल्या घरच्या कमी साहित्यामध्ये आणि कमी मसाल्यामध्ये आपण ही भेंडी मसाला तयार करणार आहोत. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा भाजी कशी झाली. आणि नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे. मी ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे, थोडी कोरडी करून घेतलेली आहे. आपण ह्याचे वरचा शेंडा आणि खालचा शेंडा कट करून घ्यायचा आहे. मी ह्याचे 2 भाग करते मधून. असेच आपल्याला सगळी कट करून घ्यायची आहे भाजी. तुम्ही ह्याचे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त भाग करू शकता. ही भेंडी जास्त मोठी नव्हती त्यामुळे मी एका भेंडीचे 2 असे भाग केलेले आहेत. तर आता आपण एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया आणि ते तेल पूर्ण कढईला थोडं पसरवून घेऊया, म्हणजे आपली भेंडी चिकटणार नाही कढईला. हे आपण आता 2 ते 3 मिनटं भेंडी चांगली भाजून घ्यायची आहे. ही भेंडी भाजल्यामुळे जास्त चिकट होत नाही, एकदम सुट्टी सुट्टी होते भेंडी. आणि जी चिकटपणा असतो तो भाजल्यामुळे कमी होतो. आपली भेंडी आता भाजून झालेली आहे. थोडे थोडे त्याच्यावर डाग आलेले आहेत. तर आता आपण काढून घेऊया ही भेंडी. आणि त्याच कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये 4 लवंगा, 1 मोठी वेलची आणि 1 तुकडा दालचिनीचा घालायचा आहे. 1 चमचा जिरे घालून घेऊया. हे थोडं आपण भाजून घेऊया. आणि हे भाजल्यानंतर आपण ह्यामध्ये 1 मोठा कांदा बारीक कट करून घालायचा आहे. तो पण आपण चांगला भाजून घेऊया. आपल्याला कांदा हा 2 ते 3 मिनटं चांगला भाजून घ्यायचा आहे. हलका गुलाबी कलर आला की आपण ह्यामध्ये टॅमॅटो प्युरी घालून घेऊया. मी इथं 2 मीडियम साईजचे टॅमॅटो घेतलेले, ते बारीक प्युरी करून घेतलेले आहे. आणि ती भाजण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया. आणि हा आपण चांगला भाजून घेऊया टॅमॅटो. आपल्याला इथं 4 ते 5 मिनटं टॅमॅटो चांगला भाजण्यासाठी लागेल. आता ह्यामध्ये आपण 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा लाल मिर्च पावडर आणि अर्धा चमचा आपण यामध्ये कांदा लसूण मसाला घालणार आहोत. आणि मसाले आपण टॅमॅटो प्युरीमध्ये चांगले मिक्स करून घेऊया. आता आपल्याला हे मसाले ह्याच्याबरोबर 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचे आहेत. कमी गॅस ठेवायचा आहे आपल्याला. मसाले चांगले भाजण्यासाठी आपण ह्यामध्ये अर्धा कप पाणी घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. हे थोडंसं घट्ट वाटते त्यामुळे मी अजून वरून थोडंसं पाणी घातलं आहे. आणि आपण हे मसाले चांगले या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि थोडे 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचे. इथं आता मी 2 ते 3 मिनटं चांगले शिजवून घेतलेले आहेत. तेल पण सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. तर आता आपण वरून तळलेली भेंडी घालून घेऊया. भेंडी आपण आता मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊया. आता ह्या मसाल्यामध्ये आपल्याला भेंडी 2 ते 3 मिनटं चांगली परतवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये 1 कप पाणी घालून घ्यायचं आहे. आपण हे आता एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. आणि आपल्याला ह्याला उकळी येऊन द्यायची आहे. ह्याला आता चांगली उकळी आलेली आहे. तर आपण हे आता 10 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे. आणि 10 मिनटं आपण हे शिजवून घेणार आहोत. 10 मिनटानंतर आपली भाजी एकदम तयार झालेली आहे. मी ही एकदा मध्ये हलवली होती. आता आपली भेंडी चांगली शिजलेली आहे आणि आपली भाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही ही टिफिनसाठी किंवा घरी खायलासुद्धा करू शकता. आपण ही एक आता प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबतसुद्धा ट्राय करू शकता. छान लागते.